एटीएम फोडण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील दोघांना वैजापूर पोलिसांनी शिताफीने पकडले. तिघे फरार. हरियाणा टोळीचा पर्दाफाश. वैजापूर शहरातील एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याच्या तयारीत आलेल्या 5 जणांच्या टोळीचा वैजापूर पोलिसांनी मंगळवारी रात्री पर्दाफाश केलाय. दरोडेखोरांच्या कारचा शिताफीने पाठलाग करत आगूर शिवारात कार आणि नंतर तिडी शिवारातून दोघांना पकडण्यात वैजापूर पोलिसांना यश आलंय. यातील तिघे दरोडेखोर अंधाराचा फायदा घेत पसार झाले. ही कामगिरी पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या पथकाने केली आहे. मंगळवारी दिनांक 4 नोव्हेंबर रोजी रात्री 8:30 वाजण्याच्या सुमारास वैजापूर येथील मोंढा मार्केट समोरील एसबीआय बँकेजवळ हरियाणा क्रमांकाची HR 93B6557 ही स्विफ्ट कार संशयितरित्या उभी असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तत्काळ पोलीस हवालदार अविनाश भास्कर लगाने, ज्ञानेश्वर मेटे आणि पोलीस शिपाई विगे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळ धाव घेतली. पोलीस येत असल्याचे पाहून कारमधील चोरट्यांना चाहूल लागताच त्यांनी रोटेगावकडे धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करत कार जीवनगंगा सोसायटी मार्गे जुना आघूर रोड जेजूरकर वस्ती येथे अडवली. मात्र यावेळी अंधाराचा फायदा घेऊन कारमधील 5 दरोडेखोर पळून गेले. पोलिसांनी कार ताब्यात घेत इतर दरोडेखोरांची शोध मोहीम सुरू केली. पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक नितीन नलावडे, कुलदीप नरवडे तसेच इतर कर्मचाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे फौजदार महेश घुगे, हवालदार आणि इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने तिडी आणि मकरतपूर शिवारात शोध मोहीम राबवली. रात्री 12:30 वाजता तिडी गावातील जिल्हा परिषद शाळेजवळ 2 दरोडेखोर आढळून आलेत. पोलिसांना पाहून त्यांनी फरार होण्याचा प्रयत्न केला. मात्र पाठलाग करून वैजापूर पोलिसांनी त्यांना शिताफीने ताब्यात घेतले. मोहम्मद कैफ नजीमुद्दीन वय 21 राहणार उलेटा तालुका फिरोजपूर जिल्हा नूह हरियाणा आणि आझाद इमरू खान वय 24 राहणार झारोकोशी तालुका पुनहना जिल्हा नूह हरियाणा अशी पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. इतर 3 साथीदार पळून गेले असून त्यांची नावे गावे कळली नाहीत. हरियाणा राज्यातील 5 जणांच्या टोळीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरियाणा पासिंग असलेल्या पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार, हातोडी, गुप्ती, सुरी, साखळी, कटर, दोरी, स्क्रूड्रायव्हर, काळ्या रंगाच्या पट्ट्या, 8 एटीएम कार्ड, 3 मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण 4,87,750 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. आरोपीकडे सापडलेले हत्यारे, दरोड्याचे साहित्य, एटीएम कार्ड आणि मोबाईल यावरून त्यांची टोळी बँक दरोडा किंवा अन्य गुन्हे घडवण्याच्या तयारीत असल्याचा संशय पोलिसांना आहे. फरार 3 आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथके रवाना झाली आहेत. तसेच जप्त एटीएम कार्ड आणि मोबाईलचा तपास करून त्यांच्या मागील गुन्ह्याशी संबंध आहे का याची चौकशी सुरू असल्याचं पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी सांगितलंय. या धडकेबाज कारवाईबद्दल वैजापूर पोलिसांचे कौतुक होत आहे.